पोलिसांची दडपशाही झुगारून मीरा भाईंदरमध्ये मनसैनिकांचा मोर्चा, मराठी आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड, आंदोलनाला परवानगी नाकारणाऱ्या पोलीस आणि सरकार विरोधात रोष। हा महाराष्ट्र आहे की गुजरात? आंदोलकांच्या धरपकडीनंतर मनसे नेत्यांसह विरोधकांचा हल्लाबोल, अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी, मग मराठी माणसाला परवानगी का नाही? मनसे आक्रमक। मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांचा जोरदार विरोध, मोर्चेकरांनी बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजीनंतर सरनाईकांचा मोर्चातून काढता पाय। मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज्याच्या पोलीस महासंचालकांना विचारणा, सरकारच्या बदनामीचा डाव आहे का? चौकशी करा, अहवाल सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात नकला करत घोषणाबाजी, नीलम गोरे, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे आणि भरत गोगावलेंसमोर घोषणा। विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरेंची शिवसेना आज विधानसभा अध्यक्षांना स्मरणपत्र देणार, विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा वाद काय? ठाकरेंकडून पत्रात जाधवांचं नाव। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर, जेपी नड्डा आणि नितीन गडकरी यांची घेतली भेट, थोड्याच वेळात अमित शहांची देखील भेट घेणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना 8 दिवसात अटक न झाल्यास आत्मदहन करणार, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। पुण्यातील एक शिष्ट पूल लवकरच जमीनदोस्त करणार, कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून कारवाईला वेग। पुण्याच्या खोपडेनगरमध्ये मुलीला इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडण्यापासून वाचवलं, घर बंद असताना चिमुकली खिडकीतून बाहेर, गजाला लटकून राहिल्याने वाचवण्यात यश। यवतमाळच्या वंजारी पैल परिसरात धक्कादायक प्रकार, गुप्तधनासाठी अघोरी कृत्य, अल्पवयीन मुलीला दिले चटके। पैशाच्या वादातून बुलढाण्यात माय लेकीची महिलांना मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल। अलमट्टीबाबत रुरकी समिती घुमजावच्या तयारीत, महापुराबाबत सुरुवातीला अलमट्टीकडे केला होता निर्देश, आता समितीच्या अहवालात अलमट्टीला क्लीन चिटची भाषा। नाशिकला पावसाचा येलो अलर्ट, सध्या जिल्ह्यातील 13 धरणांमधून विसर्ग सुरू, नाशिकमधील नद्या तुडुंब।